प्रहारने लोकसभेसाठी दिनेश भूप यांचे नाव उमेदवारी म्हणून घोषित केले आहे। अशात आता दिनेश भूप हे आपल्या समर्थकांसह 3 तारखेला अर्ज नामांकन सुद्धा करणार आहेत, तर नेहरू मैदान येथे प्रहार संस्थापक जाहीर सभेत गर्जना करणार आहेत। अशात सिटी न्यूज प्रतिनिधी परिमल खाबिया यांनी प्रहार उमेदवार दिनेश भूप यांच्यासोबत संवाद साधला असता मी निवडणुकीत उभे राहावं हा नागरिकांचा आग्रह आहे। खऱ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी ही उमेदवारी मिळाली असून जनतेच्या मनात माझं काम चांगलं असेल तर लोक मला निवडून देतील, अशी प्रतिक्रिया दिनेश भूप यांनी बोलताना स्पष्ट केलेत। नमस्कार, आप देख रहे हैं सिटी न्यूज़ और आज हमारे साथ लोकसभा के प्रत्याशी जो प्रहार से खड़े हैं दिनेश भूप जी हैं। आइए हम उनसे समझते हैं, जानते हैं कि आखिर वो क्यों खड़े हुए हैं। दिनेश जी, सबसे पहले बताइए आप आखिर क्या ऐसी ज़रूरत पड़ी कि आपको प्रहार, आपकी शिवसेना छोड़ के प्रहार से खड़ा होना पड़ा? पहले तो मैं प्रहार से खड़ा हुआ ये अर्ध सत्य है। मैं प्रहार के अलावा अमरावती जिले के जो राजकीय पक्ष है, राजकीय ताकतें हैं और राजनीति के क्षेत्र में जो अच्छे विचारों वाले साबुत बुद्धि के राजकारणी हैं, जिनको लोक लज्जा है, उन्होंने दी हुई और जनता के फोर्स से, जनता के आग्रह पे हजारों लोगों के बोलने के बाद में काफ़ी चिंतन मंथन विचारपूर्वक डाली गई उम्मीदवारी। प्रहार ये सिर्फ बैनर है, लेकिन सही मायने में पकड़ा जाए तो ये अमरावती ज़िले के जनता की उम्मीदवारी है और जनता के सपोर्ट पे ही ये खड़ी की गई है। ऐसा कहा जा रहा है कि यह उम्मीदवारी, इसमें भाजपा के भी जो नाराज़ है, जो नवनीत से नाराज़ है, या कांग्रेस के जो नाराज़ है, उनका भी आपको छुपे रूप से समर्थन मिल रहा है। अगर आप ये वो समझते हैं कि भाजपा राजकीय क्षेत्र में आती है, तो मैंने पहले ही बयान किया है कि अमरावती ज़िले के राजकीय सामाजिक क्षेत्र के सभी इज्जतदार समझदार लोगों द्वारा खड़ी की गई ये उम्मीदवारी है। कैसे? लेकिन कई लोग ये भी कह रहे हैं कि ये एक तरीके से नवनीत राणा जो बीजेपी के कैंडिडेट है उसको सपोर्ट करने के लिए, क्योंकि प्रहार उनके ही महायुति का एक हिस्सा है। एक बात समझ लीजिए, आप प्रबुद्ध पत्रकार हैं, आप अच्छी बुद्धि के पत्रकार हैं, ऐसा मैं कई दिनों से आपको देख रहा हूँ। आपके चैनल का भी आचार विचार ये अच्छा प्रबुद्ध जैसा रहता है। इसके पहले जो सरकार थी सन्माननीय उद्धव जी ठाकरे वाली, उनके साथ में कांग्रेस था, एनसीपी थी और बाकी के भी मित्र पक्ष थे। ये कोई नैसर्गिक युति के तहत नहीं हुआ, उस समय जो परिस्थिति हुई उसके तहत हुआ। उसके बाद उद्धव जी ठाकरे की सरकार गिरी, उसके बाद की भी जो गठबंधन हुआ वो पोस्ट इलेक्शन के बाद में हुआ। इलेक्शन के बाद में तोड़ मरोड़ के बनाई गई सरकार थी, तो निश्चित तौर पे इनके आचार विचार यह कभी भी मैच नहीं होते थे। जब टिकट डिक्लेरेशन का समय आया, मतदार संघ का विभाजन डिस्ट्रीब्यूशन जो कुछ हुआ है, उसके बाद में वो सब रिएक्शन सामने आई। अमरावती ज़िले में जो 3 अपक्ष आमदार हैं, 4 बोले जाएंगे, एक लोकसभा के क्षेत्र के बाहर है, 3 अपक्ष आमदारों का एक दूसरे से बनता नहीं, ये जग जाहिर है। लेकिन अमरावती ज़िले में अच्छा लोक प्रतिनिधि भी चुन के आने को होना और गलत तो बिल्कुल नहीं आने को होना। बात समझ लीजिए, लड़ाई ऐसी नहीं है साथी। अच्छा आने को होना, लेकिन गलत बिल्कुल नहीं आने को होना। ये गलत बिल्कुल नहीं आने को होना तो ये सबसे अच्छा पर्याय करके सभी राजकीय क्षेत्र के, सभी सामाजिक क्षेत्र के, वैद्यकीय क्षेत्र के कई बड़े बड़े वकील जो समझदार हैं, जिनको कायदे कानून की आज की जो स्थिति है वो आम लोगों का विश्वास उठाने वाली स्थिति है। आम लोगों का कानून से विश्वास उठ जाएगा। कल पटवारी के पास न्याय नहीं मिलेगा तुम्हारे को पुलिस स्टेशन में एक पीएसआई न्याय नहीं दे पाएगा। ऐसी भीषण परिस्थिति जब लोग देखते तब लोग बेचैन हो जाते कि इसमें से रास्ता कौन देगा। तब अच्छे विचारों वाले लोग एक होते हैं और उसके ऊपर पर्याय ढूंढते, वो पर्याय मैं हूँ और मेरी उम्मीदवारी है। ऐसा माना जा रहा है कि बच्चू कडू की जो पर्सनल राइवलरी है नवनीत राणा और रवि राणा के साथ, उसको एक पर्याय के रूप में आपको दी गई टिकट है, ऐसी एक बड़ी चर्चा है, बड़ी जोरों पर है। नहीं, चर्चा है, जोरों पे भले रहने दो, लेकिन एक बात का जवाब दो। बच्चू कडू हमारे करीबन 35-38 साल पुराने मित्र है।
हम लोगों ने बच्चू बहू को बेलोरा से चांदोर बाज़ार ऑटो रिक्शा के पैसे नहीं रहते थे, उस वक्त लोगों के काम के लिए पैदल बेलोरा से चांदोर बाज़ार आते हुए देखा है। हम लोग उस समय के साथीदार हैं और एक विचारों के तहत हम ज़िंदगी जीने वाले लोग हैं। हमारा मिशन है लोगों की सेवा, लोगों के काम में आना, लोगों को न्याय दिलाना। जो घटकों को न्याय नहीं मिलता उसके लिए हम पर्याय करके खड़े हैं। हम पर्सनल दुश्मनी निभाने के लिए अगर अच्छाई को आगे बढ़ाना है तो बुराई को रोकना पड़ेगा। उस भावना के तहत मेरा अकेले का नहीं, बच्चू बहू का अकेले का नहीं राइवलरी, ये गलत के विरुद्ध सही की लड़ाई है और उसके तहत ये निर्णय लिया गया है। आपको नहीं लगता कि त्रिशंकु अगर ये हो जाता है, त्रिशंकु तीन त्रिकोणीय मुकाबला हो जाता है, तो इसका पूरा फायदा नवनीत राणा को मिलेगा? क्योंकि यदि आप या प्रहार खड़ा नहीं करता कोई कैंडिडेट तो उसका अल्टीमेट वोट जो है प्रहार के वोट, क्योंकि प्रहार विरोध में था तो उसके वोट तो कांग्रेस को शिफ्ट होते थे। एक बात बताओ भैया, हम लीडर लोग, आप पत्रकार लोग जनता को बहुत अंडर एस्टिमेट करते हैं। मैं और आप या जो कैंडिडेट खड़े, ये बहुत बड़ी, जो सब पॉलिटिकल पार्टियां बहुत बड़ी भूल कर रही है कि जो मतदार ही मत देने वाला है, जो जनता डिसाइड करने वाली है, आप उनके डिसीजन का कंक्लूजन आप निकाल रहे हैं। अभी हुआ क्या है भैया, अभी तो पार्टी शुरू हुई है, अभी तो उम्मीदवारी दाखिल हुई है। इलेक्शन जैसा जैसा आगे बढ़ेगा आपको जनता का की एक ही दिखेंगे। जनता अपना जवाब मत पेटी में से देंगी और किसको देंगी ये भी वक्त बताएगा। आपको क्या लगता है त्रिशंकु होगा या फिर 1-to-1 फाइट होगी? जनता ठहराएंगे ना, मैं कैसा क्या बोलूं? आप इलेक्शन लड़ रहे हैं, आप चुनाव लड़ रहे हैं। मैं लड़ रहा हूँ तो मैं उम्मीदवारी मेरे अच्छे कर्मों को लेके आगे जाऊँगा, मैं अच्छे कर्मों को लेके आगे जाऊँगा। जनता को अच्छे कर्म पसंद आए तो जनता एक तरफा चुनाव कर सकती है। जनता को दिनेश बुब के कर्म, बच्चू कडू जैसे लोगों की, समाज को, सोसाइटी को ज़रूरत होंगी तो निश्चित रूप से हमें पसंद किया जाएगा। समाज को लगता है कि हम किसी काम के नहीं हैं तो हमें नहीं पसंद किया जाएगा। ये जनता का निर्णय है। ये थे दिनेश बुब, जिन्होंने बड़ी ही सटीक तरीके से सीधे सीधे बात कही है कि अगर जनता के दिल में हम हमारी जगह बना पाएंगे तो निश्चित ही विजय हमारा होगा। धन्यवाद। काम करणारा चेहरा, तो आवाज संसदेत पाठवण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा अनेक नागरिकांनी सुद्धा दिनेश बुब बाजूने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। या ठिकाणी जे आता विद्यमान खासदार आहेत त्या खोटे खोटे निवडून आल्या, खोटे खोटे कास्ट बनवली, खोटी व्हॅलिडिटी तयार केली आणि त्या खोटेपणाचाच एक बनाव त्यांनी 5 वर्ष केलेला आहे। ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पार्टीचे निवडून आल्या, ज्या समर्थनावर त्या आधी निवडून आल्या, त्याच्या त्या कधी पाईक राहिल्या नाही। ज्या लोकांची त्याने मतं घेतले त्या मतं ते विसरल्यात त्या की कोणाच्या पण मतं घेतले आणि कोणाच्या पण प्रामाणिक राहिलो। त्यांनी ज्या मतावर त्या निवडून आल्या त्या मताचा आधार न घेता त्या दुसऱ्याच पार्टीच्या सोबत गेल्यात। आपलं राजकारण त्यांनी सेफ केलं, कोर्टाचे निकालसुद्धा बदलवलेत। इव्हन आज निकाल जो होता तो सुद्धा एक गुळमुळीत अजूनपर्यंत त्याचा अभिप्राय आलेला नाही आहे। परंतु या सर्व ह्याच्यात जे अमरावतीकरांचं नुकसान झालेलं आहे, कारण की राणानं लग्नच हे खासदार इथला करावा याच्यासाठी तयार केलं आहे। एक तो कुठलं कास्ट सर्टिफिकेट मिळालं, त्याच्यानंतर या ठिकाणी बच्चूभाऊनी आणि दिनेश बुब यांचं जे नातं आहे ते आधीपासूनचं आहे। हे कट्टर शिवसैनिक आणि नंतर प्रहारी, जरी दिनेश भाऊ या ठिकाणी सेनेचे होते परंतु विचाराने ते प्रहार आणि दोघांचाही विचार एकच आहे। बच्चूभाऊ आणि त्यांचं नाळ एकच आहे। एक लोकांमध्ये लोकांची सेवा करणं हा त्यांचा एक धर्म आहे, जे या पद्धतीनं या ठिकाणी आझाद मंडळामध्ये रोजचं जेवण होतं, रुग्णांची सेवा होतं। एक रुग्णसेवक विदर्भाच्या आपलं महाराष्ट्र विदर्भातला विधानसभेत गेलेला आहे। म्हणजे एक रुग्णसेवक विधानसभेची वारी करतो आहे, एक रुग्णसेवक आता लोकसभेच्या दारी आहेत। या ठिकाणी जे तिसरे उमेदवार आहेत तर तिसरे उमेदवाराचं या ठिकाणी थोडंसं प्राबल्य लोकांच्या मते याचा आज बराचसा लोकांना विचारलं आहे तर त्यामध्ये नवनीत राणा हे 3 नंबरवर जाऊन बळवंतवानाकडे 2 नंबरवर येऊ शकतात आणि मोठ्या मताधिक्यानं दिनेश बाबू निवडून येऊ शकतात। महत्त्वाचं म्हणजे माननीय आदरणीय आमचे शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी जो निर्णय घेतला, इतक्या वर्षापासून ते शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी
आणि वंचितासाठी, रुग्णांसाठी जे लढाई करत आहे. आजही महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. स्पेशली अमरावतीमध्ये संत्र्याचा प्रश्न जो आहे, संत्र्यावर जे निर्यात बंदी आहे, कांद्यावर जे निर्यात बंदी आहे, कांद्याची निर्यात बंदी थांबवल्यामुळे संत्र्याचा भाव वाढला. संत्र्याची आयात शुल्क वाढवले, त्याच्यामुळे संत्र्याला भाव मिळाला नाही. सोयाबीनला भाव मिळत नाही आहे. त्याच्यानंतर कापसाला भाव मिळत नाही आहे. त्याचे उत्पादन खर्च वाढला आहे. युरियाचे भाव वाढले आहे, युरिया मिळत नाही आहे. हे जे महत्त्वाचे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहे, ते शेतकऱ्याचे प्रश्न बच्चू भाऊंनी सतत विधानसभेत मांडले, व्यासपीठावर मांडले, आंदोलन केले. आणि आज जर संत्र्याचा भाव वाढतो म्हटलं, आयात शुल्क वाढतो म्हटलं, तर तो केंद्राचा प्रश्न आहे म्हणते. तर केंद्राच्या प्रश्नावर आपल्या याच्यातून एकही खासदार बोलत नाही. म्हणून भाऊंनी जो दिनेश बुब यांना जी उमेदवारी दिली आणि दिनेश बुब जे खासदार म्हणून निवडून जातील, तर सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या लोकांना आशा आहे की ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर तिथं बोलतील. आणि केंद्रातले जे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, MSP आहे, त्याच्यानंतर भाव आहे, त्याच्यानंतर आयात निर्यातचा जो प्रश्न आहे, महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्च, MREGSचे जे आहे, भाऊंची जी इच्छा आहे की MREGSमध्ये शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे, पूर्ण MREGSमध्ये खर्च झाला पाहिजे अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर खरेदी आहे MSPवर. हेच हे प्रश्न केंद्राचे प्रश्न आहे, ते दिनेश बुब भाऊ उचलतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील. त्याच्यासाठी मोठा शेतकरी वर्ग आशेनं पाहत आहे. कारण एकच असा आमदार आहे पूर्ण महाराष्ट्रात का जो शेतकऱ्याचे प्रश्न उचलतो, बच्चूभाऊ कडू. दुसरं कोणीच उचलत नाही आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढतो म्हणजे बच्चूभाऊ कडू. आणि बच्चूभाऊंनी जो निर्णय घेतला तो योग्य असं प्रत्येक मतदाराला वाटते आणि इथल्या प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला वाटते. म्हणून दिनेश भाऊच नंबर 1 राहतील. सगळे शेतकरी मतदार याच आशेत आहे का आपला कोणीतरी प्रतिनिधी केंद्रात गेला पाहिजे. आतापर्यंत कोणत्याच खासदारानं आतापर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न उचलले नाही. आणि आम्हाला शेतकऱ्यांना तरी वाटते की भाऊच्या मार्फत जे दिनेश भाऊचे जे प्रश्न आहे, जे केंद्रातले प्रश्न आहे, जे केंद्रातच सुटू शकतात, ते केंद्रातले प्रश्न दिनेश भाऊ सोडवतील, उचलतील आणि शेतकऱ्यांना खरा न्याय मिळेल अशा सर्व आशा म्हणजे सर्वात जास्त मतदान दिनेश भाऊंना होईल. राजकीय पक्षाचं समर्थन इथे बिलकुल करणार नाही. मी मतदार, सुज्ञ मतदार या नात्यानं मी पहिले निवड करल ती अशा खासदाराची, अशा उमेदवाराची की ज्याच्या माध्यमातून खरोखर आज विकासाची गरज आपल्या अमरावतीला आहे. मतदारसंघ राखीव जरी असला, इथे आज जरी 3 लढतमध्ये उमेदवार असले, पण यातून सर्वात जर माझ्या सर्व आम जनतेच्या विचारानं जर मतदार शोधाचा झाला तर दिनेश बुब शिवाय दुसरं नाव नाही. एक उमेदवार जे माजी आता पूर्वी खासदार होऊन गेले, त्यांनी नौटंकीशिवाय जिल्ह्यात कुणच नाही काही केलं. एक दुसरे उमेदवार आहे जे बळवंतभाऊ वानकडे, एक साधे सौम्य विचाराचे व्यक्ती, पण इतका सालस व्यक्ती जाऊन खरोखर दिल्लीत टिकेल का? ज्यांनी आत्तापर्यंत सध्या आमदार आहेत ते, ज्यांनी मुंबईत कधी आमच्या हिताचा प्रश्न विचारला नाही, आमचा उचलला नाही, आमच्या जनसामान्याचा कधी विचार केला, मुंबईत केला नाही, तर दिल्लीत जाऊन काय करतील? मग अशा ह्या समीकरणाच्या वर्षात आज दिनेश बुब असं व्यक्तिमत्व, असं एक उमेदवार दिसत आहे की खरोखर जे रुग्णांचा, जनसामान्याच्या हिताचा धावणार आहे. ही दिनेश बुबला ही संधी खूप वर्षा अगोदर मिळायला पाहिजे होती, ती संधी आज मिळाली. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर महाविकास आघाडीमधूनच दिनेश बुबला उमेदवारी पाहिजे होती. परंतु आता तो वरचा लेवलचा प्रश्न आहे, उद्धवजींना काय वाटलं काय नाही वाटलं, त्यांनी एक आपला हिरा पारखता आला नाही. ती पारख, त्या हिऱ्याची पारख, त्या हिऱ्याची चमक मी कुठल्याच राजकीय पक्षाचं समर्थन न करता विश्वास देतो की ती पारख अमरावती जिल्ह्याचा सुज्ञ मतदार करण आणि त्या हिऱ्याला दिल्लीत पाठवणार.